नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर भोपळा घेतलेला आहे. भोपळा साफ करून घेते, वरचं साल काढून घेतलेलं आहे आणि सर्वात अगोदर त्याची कापं काढून घेते. अशा प्रकारे कापं कापून घेतलेले आहेत, बाजूला ठेवते आणि उरलेल्याचे छोटे तुकडे करून घेते. अशा प्रकारे बाजूला छोटे छोटे तुकडे करून वेगळे घेतलेले आहेत. इथे भाजी करायसाठी कढईत भोपळा काढून घेतलेला आहे. त्यात कांदा, हिरवी मिरची, चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं साखर घालते आणि पाणी घालून झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. भोपळा शिजलेला आहे. त्यात ओलं खोबरं घालते, मिक्स करून घेते. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. वरून कोथिंबीर घालते. भोपळ्याची भाजी तयार आहे. इथे बारीक तुकडे करून ठेवलेला भोपळा पॅनमध्ये घेते. थोडंसं मीठ आणि पाणी घालून झाकण लावून शिजायला ठेवते. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. भोपळा शिजलेला आहे. आता मॅश करून घेते. अशा प्रकारे भोपळा मॅश करून झालेला आहे. आता काढून घेते बाजूला. त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडीशी साखर आणि दही घालते आणि मिक्स करून घेते. भोपळा शिजताना मीठ घातलेलं आहे, अजून मीठ नाही घालत आहे. इथे फोडणी द्यायसाठी तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला जिरं आणि सुकी मिरची घालते, थोडीशी कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. भोपळ्याचं भरीत तयार आहे. इथे भोपळ्याची कापं घेतलेली आहेत. त्याला लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ लावून घेते. इथे रवा घेतलेला आहे. मसाला लावलेला भोपळ्याच्या कापांना रवा लावून घेते. पॅनमध्ये तेल गरम करायला घेतलेले आहे. त्यात भोपळ्याची कापं फ्राय करून घेते. झाकण लावून कापं शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढून दुसऱ्या बाजूने शिजायला ठेवते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून भोपळ्याची कापं फ्राय करून झालेली आहे. इथे कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला तमालपत्र, 2 सुक्या मिरच्या आणि जिरं घालते. थोडंसं परतून झाल्यावर हिंग घालते आणि हळद घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. त्यात शिजून ठेवलेली मसूरची डाळ घालते, मिक्स करून घेते आणि डाळ रवीने घोटून घेते. थोडंसं पाणी घालते, चवीप्रमाणे मीठ घालून डाळीला उकळी काढून घेते. मसूरच्या डाळीची आमटी तयार आहे. इथे भाकऱ्या घेतलेल्या आहेत मी 2. त्या हाताने तोडून घेते. अशा प्रकारे ते मिक्सरच्या भांड्यात 4 सुक्या मिरच्या घालते आणि सुकंच वाटून घेते. मिरच्या वाटून झाल्यावर त्यात 8-10 लसणीच्या पाकळ्या वाटून घेते आणि काढून घेते बाजूला. त्यात हाताने तोडून ठेवलेले भाकरीचे तुकडे घालते आणि मिक्सरला बारीक करून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला जिरं घालते आणि मिक्सरमधनं वाटून घेतलेली मिरची आणि लसणीची पेस्ट घालते. तेलावर परतून झाल्यावर त्यात 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालते आणि कांदा नरम होईपर्यंत शिजवून घेते. थोडंसं हिंग घालते. कांदा नरम झालेला आहे. त्यात मीठ घालते चवीप्रमाणे, कोथिंबीर घालते, मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालून मसाला शिजवून घेते. मसाला शिजलेला आहे. त्यात मिक्सरमधनं बारीक केलेले भाकरी घालते, लिंबाचा रस घालते आणि परतून घेते कांद्यावर. फोडणीची भाकरी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.